चालले हो एवढे सुंदर आहे घाई घाई ना? अहो पद्माबाई, तुमच्या इकडेच येऊन राहिली होती मी. अहो माय पद्माबाई, तुम्हाला माहित आहे काय, ते साबळीची सून इलेक्शन साठी उभी आहे ना. आतापर्यंत तिची सासू उभी होती, 2 वेळा निवडून आली, मार पैसा इकट्ठा केला, आता वोट नाही भरला तर सुनेले दिलं उभं करून. आताच तर लग्न झालं माहिती, तिचं 1 वर्ष तर वाच. अगं जाऊ दे. अहो जाऊ दे म्हणजे काय, मागच्या वेळेस माहित आहे घरामागं नाल्या बांधल्या. माझ्या घरामागं एवढीशी हितभर नाली होती व मी म्हटलं हे बांधून द्या, नाही म्हणे आम्हाला परमिशन नाही म्हणे, आम्हाला इथपर्यंतच परमिशन आहे म्हणे. ते हितभर नाली म्या बांधली, मग 500 रुपयाचं सिमेंट आणि रेती आणून. आता पाहिजे मी या इलेक्शन मध्ये कसा पैसा वसूल करतो तिच्याकडनं. हितभर नालीने बांधून दिली. कशी पैसा वसूल करशील का तू? वसूल करतो म्हणजे पाय ना तुम्ही. आता या रविवारी वावरात पार्टी आहे मटणाची जबाजब. मी तिथं हड्ड्या तोडतो, आता वरप तर चांगलं चिकन सोडतो काय. मी जातो माझ्या पुऱ्या खानदानाला घेऊन जातो. त्याच्यानंतर माईच्या बेवड्याला सांगून ठेवलं मी, इलेक्शन होईपर्यंत तिथंच दत्तक राहायचं, घरीच नाही यायचं. चांगलं 50-60 हजाराची दारू पिऊन घ्यायची म्हटली इलेक्शन पर्यंत. पार्ट्या राहीन. आता इलेक्शन होईपर्यंत चांगली घेतो पैसे, त्याच्याकडनं प्रचाराला जातो आणि वोट काही देत नाही, चांगले वसूल करून येतो पैसे. आणि माईच्या बेवड्याला म्हणतो की वोट नाही करायचं म्हणून तिले. तू नाही देशील वोट, त्या नवरा तर देईन ना वोट. अव माईचं बेवडी वोट देत नाही. सकाळी 2 पौवे दिन पाजून आणि जा म्हणून वोट करून या, देतच नाही ना. तुला कसं माहित देणार नाही म्हणून? अव तुम्हाला माहित नाही माईचं बेवडं कसं आहे तर. रात्री येते बेवडं पिऊन आणि मला मारायला काळी काढते, मग मी अशीच उभी राहतो, इकडे मारते. समजलं काय? माईच्या बेवड्याला रात्री 2-2 दिसते दारू ढोसल्यावर. म्हणून मी आता दारू पाजून देईन, मग कुठं पाहिजे सारं 2-2 दिवसांनी कोणाला शिक्का मारून येईल पाय ना तुम्ही. जातो बाई आता, माई गाडी घेण्याकडचे घर वाचे जातो.